आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. खाजगी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत मोठा बदल. आता ऑनलाईन प्रस्ताव अनिवार्य. आयुक्ताकडे अंतिम अधिकार. 28 मार्च 2026. समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. चॅनलला लाईक, कमेंट्स, सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र राज्यातील खाजगी शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून विनाअनुदानित शाळांमधून अंशतः किंवा पूर्ण अनुदानित शाळांमध्ये बदलीसाठी आता ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रस्ताव सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भात शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना सविस्तर निर्देश दिले आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अशा प्रकारच्या बदल्यांना मान्यता देण्याचे अधिकार आता थेट आयुक्त शिक्षण यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे यापूर्वी विविध स्तरावर होणारी प्रक्रिया आता केंद्रीकृत करण्यात आली असून निर्णय प्रक्रियेला गती मिळणार आहे. या नव्या व्यवस्थेनुसार राज्यातील खाजगी व अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळातील शिक्षकांना अंशतः किंवा पूर्णतः अनुदानित शाळांमधील रिक्त पदावर बदलीसाठी प्रस्ताव सादर करता येणार आहेत. मात्र यासाठी संस्थांना व शाळांना निर्धारित ऑनलाईन पोर्टलवरच प्रस्ताव अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ह्या निर्णयामागे पारदर्शकता वाढवणे, प्रक्रिया सुलभ करणे आणि न्यायालयीन आदेशांचे पालन करणे हा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात विविध शासन निर्णय, परिपत्रके तसेच उच्च न्यायालयाच्या विविध आदेशांचा विचार करून ही नवी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ह्यापूर्वी बदली प्रक्रियेत येणाऱ्या तक्रारी, विलंब व अनियमितता टाळण्यासाठी ऑनलाईन प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सर्व प्रस्तावांची नोंद डिजिटल पद्धतीने राहणार असल्याने तपासणी किंवा पडताळणी सुलभ होईल. तसेच जबाबदारी निश्चित करणेही सोपे होणार आहे. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या या निर्देशानुसार सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांना आवश्यक सूचना देऊन ही प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्याचे आदेश दिले आहेत. ह्या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना बदली प्रक्रियेत स्पष्टता आणि पारदर्शकता मिळणार असून शैक्षणिक व्यवस्थेत एक महत्त्वाचा प्रशासकीय बदल म्हणून ह्याकडे पाहिले जात आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर आपण नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पत्र पाहूया. महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक पुणेचं महत्त्वपूर्ण परिपत्रक. या परिपत्रकाचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो.